एका चॅनलच्या संवाद कार्यक्रमानंतर पुण्यात काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी तुषार दामगुडेला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मारहाण प्रकरणामध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वारगेट पोलिसांकडून एकूण 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तुला राग का येतो असं म्हणून पहिला त्यांनी जाब मला विचारला आणि हर्षवर्धन सपकाळ का तुझा बाप आहे का भाऊ आहे असं त्यांनी मला विचारलं। मी फोन कट केला आणि मी बोलताना मी त्याला प्रतिवाद करतोय तोपर्यंत त्यानं दुसरं मला सांगितलं की भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं। मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं। शर्टाची बाही वर करून तो मला पिस्तूल दाखवत होता। ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केली। मी बेसावत होतो, फोन माहीत ठेवून अर्धा मिनिट झाला होता। मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीने आलेले होते, गुंड लोक होते। ती आधीच माझी वाट बघत बसलेले सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। मला बोलावून घेऊन लाथाबुक्क्यांनी त्याच्या 4-5 सहकार्यांनी मारहाण केली। तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार जे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि आजचे फिर्यादी आहेत, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि तिथं असलेल्या 4 ते 5 लोकांनी हनुमंत पवार यांना मारहाण केलेली आहे। त्या संदर्भामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। राईट प्लस हर्ट आणि आर्म ॲक्ट नुसारचा गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे।